नमस्कार. मी ॲक्च्युली नमस्कार म्हटले, मला तुमच्याकडनं पण रिप्लाय हवा आहे. नमस्कार नमस्कार. कारण ही आपली संस्कृती, आपण रामराम म्हणायचो आधी, पण तो रामराम विसरलेच सगळेजण. त्यामुळे मी परत एकदा सगळ्यांना नमस्कार रामराम म्हणून करणार आहे. रामराम. बरं आहे ना? सगळं ठीक? आता मग आपण बोलूयात. आज कर्मयोगिनी ह्या संमेलनासाठी मला ह्या इथे बोलवलं. आज मी खरंच खूप म्हणजे खूप मला फार अभिमान पण वाटतोय. संमिश्र फिलिंग्स आहेत की एवढ्या म्हणजे संख्येने महिला आल्या, तर सगळ्या महिलांशी मला गप्पा मारायला मिळणार आहेत. तुम्ही आता माझा व्हिडिओ पाहिला, मी विमानातनं उडी मारते. तर हे फील्ड जे आहे, जे खेळ आहे, हा फार वेगळा खेळ आहे. आणि मी माझ्याबद्दल थोडं आणि कमी आणि तुमच्याबद्दल मला जास्त ऐकायचं आहे आणि तुमच्याशी बाकीच्या बऱ्याच गोष्टींबद्दल गप्पा पण मारायच्या आहेत. पण त्याआधी मी थोडक्यात फक्त सांगते की मी काय करते आणि मी या फील्डमध्ये कशी आले. तर माझं नाव शीतल महाजन, हे माझं माहेरचं नाव आहे आणि माझं सासरचं नाव शीतल महाजन राणे आहे. माझी 2 जुळी मुलं आहेत आणि मिस्टर, माझे नवरा आणि माझी मुलं फिनलँडमध्ये हेल्सिंकीमध्ये राहतात. पण मी भारताचं नेतृत्व करते स्कायडायव्हिंग या पॅराशूट जम्पिंग या खेळामध्ये. आणि इंडिया म्हणजे भारताला मी पॅराशूट जम्पिंग ह्या खेळामध्ये, ह्या खेळाच्या कॉम्पिटिशन्स होतात, वर्ल्ड कप होतात, ते ह्यामध्ये भारताला रिप्रेझेंट करते. आणि मी 2025मध्ये वर्ल्ड एअर गेम्स, म्हणजे आमचे ऑलिम्पिक्स सगळ्यांना माहिती आहे, पण ऑलिम्पिक्स हे जमिनीवरच्या खेळांसाठी खेळले जातात म्हणजे आहे. आणि हवेमधल्या खेळांसाठी वर्ल्ड एअर गेम्स असतात, त्याला ऑलिम्पिकचा सेम दर्जा आहे. पण आपल्या भारतामध्ये ह्या खेळांबद्दल काही माहितीच नाही आहे. त्यामुळे मी थोडक्यात माझ्या खेळाबद्दल सांगितलं की विमानातनं उडी मारणे हा एक खेळाचा प्रकार आहे. आणि हवेतल्या खेळामध्ये वेगवेगळे 13 प्रकार आहेत. तुम्ही हॉट एअर बोलून ऐकलं असेल, पॅराशूट जम्पिंग जसं आहे तसं पॅराग्लायडिंग ऐकलं असेल, पॅरामोटरिंग आहे, पॅराट्राईक आहे, रिमोटने विमानं उडवतात, आजकाल ड्रोन्स सगळ्यांनी पाहिलं असेल. पण ड्रोनच्या पण कॉम्पिटिशन्स होतात, वर्ल्ड कप्स होतात, हे माहिती नाही आहे. इथे बऱ्याच आया आणि जे फॅमिलीमधले वरिष्ठ लोक आहेत, तर मी सांगेन की तुमच्या घरामध्ये जेवढी लहान मुलं किंवा जे मुलांना हवेतल्या खेळामध्ये जाण्याची इच्छा आहे, त्यांना ड्रोन ह्या खेळामध्ये तुम्ही जर इंट्रोड्यूस केलं तर आजकाल म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये भारत हा हवेतल्या खेळांमधला खूप मोठा हब असणार आहे. त्यामध्ये ड्रोन रिमोटने उडवतात. लोकांना असं वाटतं की काय सोपं आहे, एक रिमोट घ्यायचं आणि हवेमध्ये गाडी किंवा विमानं उडवतात किंवा ड्रोन उडवतात, हे फार सोपं आहे. पण तेवढं सोपं पण नाही आहे. त्याच्या वर्ल्ड कप्स, वर्ल्ड कॉम्पिटिशन्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप्स असतात. तर त्यामध्ये सुद्धा आता बऱ्याच देशांमधनं म्हणजे ऑलमोस्ट 27 ते 28 देशांमधनं लोक एकत्र येऊन त्याचे कॉम्पिटिशन्स होतात. आणि आपल्या भारतातनं अजून कोणी जात नाही आहे, तर आपल्या भारतातनं पण मुलं जावी असं मला वाटतं. आणि माझ्या खेळामध्ये पण बऱ्याच यंगस्टर्स आता यायला लागलेत. तर थोडक्यामध्ये अजून मी हे सांगते की मी ह्या खेळामध्ये का आले, तर ह्या खेळामध्ये भारतीय महिला नव्हत्या. मी 20 वर्षापूर्वी माझं करिअर सुरू केलं, तेव्हा मी नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये माझ्या एका मैत्रिणीचे भाऊ आहे, त्यांना भेटले, त्यांच्याबद्दल कळालं की ते विमानातनं उडी मारतात. तेव्हा मला वाटलं की अरे, माझे मैत्रिणीचे भाऊ आहेत, ते उडी मारू शकतात, तर मी पण मारू शकते. पण मी जेव्हा माझ्या घरी जाऊन आईला सांगितलं की मला विमानातनं उडी मारायची, आई म्हटली आपल्या खानदानात विमानात कोणी बसलं नाही, तुला उडी मारायची. त्यामुळे हे क्षेत्र जेव्हा निवडलं तेव्हा घरातनं खूप नकारात्मक भावना होत्या. आणि माझ्यापेक्षा जास्त आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या नातेवाईकांना आपली फार जास्त काळजी असते. आणि स्पेशली आपल्या घरातल्या मुलींची नातेवाईकांना आईवडिलांपेक्षा जास्त काळजी असते, बरोबर आहे की नाही? तर तशीच परिस्थिती होती. आई म्हणत होती ठीक आहे, जातायस, तुला विमानात उडी मारायची, मी तुला सपोर्ट करते. माझे वडील पण म्हटले ज्या सिमरन जिले तेरी जिंदगी. पण मामा आणि मावशी आणि काका आणि आजी आणि सगळेजण आले. एकूण ती एक मुलगी आहे, कशाला पाठवता, हातपाय तुटलं तर लग्न कोण करेल, बरोबर आहे ना? हे सगळ्यांच्या घरात झालेलं आहे. कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या क्षेत्रासाठी झालंय, विमानातनं उडी मारण्यासाठी नाही. पण सगळ्यांच्या घरात घर की कहाणी सेम आहे. तर म्हणजे प्रत्येक घरी मातीच्या चुली म्हणतात, ती बरोबर म्हण आहे. तर त्यामध्ये मी माझा हा संघर्ष किंवा माझ्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टीतनं पुढे येणं मला सोपं नव्हतं. आणि आज 20 वर्षानंतर मी प्राऊडली सांगू शकते की आपली भारतीय संस्कृती अशी आहे की आपली संस्कृती जपून आपलं करिअर पण सांभाळणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकते, हे मी पहिल्या दिवसापासून सगळ्यांना सांगत होते माझ्या घरामध्ये. आणि माझे वडील म्हणले की ठीक आहे, तू करू शकतेस, तुला वाटते ना, मी तुला सपोर्ट करतो. माझ्या वडिलांनी सपोर्ट का केला किंवा माझ्या आईने सपोर्ट का केला, त्याचं कारण होतं
की त्यांना तो विश्वास दाखवला मी की मी करू शकते. आपण जर आपल्या घरच्यांना विश्वासात घेऊन जर गोष्टी केल्या तर तेच आपल्याला आपल्या पाठीशी उभे राहतात. तर तेच प्रत्येकाने करावं असं मला वाटतं. आणि माझे आईवडील माझ्या पाठीशी उभे राहिल्यावरती मी बिंदास जगामध्ये विमानातनं उडी मारायला तयार झाले. पहिली उडी मी माझ्या आयुष्यातली उत्तर ध्रुवावरती मारली, कुठलंही ट्रेनिंग न घेता, पृथ्वीच्या वरच्या टोकावरती. कधी पॅराशूट नव्हतं बघितलं, कधी विमान नव्हतं बघितलं. डायरेक्ट विमानात बसले, मुंबईतनं उत्तर ध्रुवावरती गेले, तिथे हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि हेलिकॉप्टरमधनं आयुष्यातली पहिली पॅराशूट घातलं आणि उडी मारली. आणि अशी उडी मारणार मी जगातली पहिली महिला बनले. आणि मी फार अभिमानाने सांगते, मला फार माज ह्या गोष्टीचा की मी भारतीय आहे, बाकी दुसरं काहीच नाही. कारण भारतीय महिलेला एक चान्स हवा असतो की आपण काय करू शकतो. आणि जय तर भारतीय महिलेला जर चान्स मिळाला तर ती उत्तर ध्रुव काय, दक्षिण ध्रुव काय, माउंट एव्हरेस्टच्या समोर सुद्धा उडी मारू शकते. आणि मी आत्ता माउंट एव्हरेस्टच्या समोर उडी मारणारी जगातली पहिली महिला ठरली. तर हे 20 वर्ष झाले का करते मी, हे सांगायचं एकच कारण होतं की माझं चूल आणि मूल आणि घर सगळं सांभाळून मी माझं करिअर करू शकते. आणि अष्टभुजा आपल्याला जे म्हणतात ते खरंच आहे. आपल्या सगळ्यांमध्ये ही पावर आहे करण्याची, पण ती आपण ओळखत नाही. आपल्याला दुसऱ्यांना सांगावं लागतं, अरे तू करू शकतेस, तुला चांगली भाजी करता येते. दुसऱ्यांनी सांगितल्यावर आपण म्हणतो हो हो आज माझी भाजी चांगली झाली आहे. आपल्याला दुसऱ्यांकडनं त्याचं कौतुक झाल्यावरती आपल्याला वाटतं की अरे आपण करू शकतो. पण तसं नाहीये. तुम्ही स्वतःसाठी सुद्धा एखाद दिवशी चांगली भाजी करून खा ना, किंवा एखाद दिवशी तुम्हाला पाहिजे म्हणून तुम्ही स्वतःच बाहेर जाऊन पिझ्झा खाऊन या. ह्या गोष्टी आपण आपल्या स्वतःसाठी करत नाही आणि इथेच आपण चुकतो. आपण सगळ्यांसाठी पण सगळ्यांसाठी पण करायला पाहिजे, पण स्वतःपासून पहिले सुरुवात करा. कारण जेव्हा तुम्ही स्वतः हॅपी असता तेव्हा तुम्ही सगळ्यांना हॅपी करू शकता. तुम्ही जर दुःखी असाल तर करू शकता का सांगा बरं. तर मी तिथे हीच गोष्ट माझ्या आईने किंवा माझ्या आजीने पण म्हणेन किंवा माझ्या वडिलांनी सगळ्यांनी, तू पहिले तुला जे करायचं आहे ह्याचं प्लॅनिंग कर. मी प्लॅनिंग केलं, प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी. पण मला ह्याच्यामध्ये एक सगळ्यांना ह्याचा प्लॅन एच वर्कआउट करायचा की मी उत्तर ध्रुव केलं किंवा दक्षिण ध्रुव केलं, त्याच्यानंतर विमानातनं उडी मारण्याचं हे करिअरमध्ये माझं स्वप्न पाहिलं. पण ह्या सगळ्यामध्ये एक माझ्या आईवडिलांचं स्वप्न होतं की तू चांगल्या एखाद्या मुलाशी लग्न कर. मी म्हटलं तुम्ही सांगाल तर मी मुलाशी लग्न करेन. मी फक्त एकच अट आहे, त्याने पण विमानातनं उडी मारायची. आता इंजिनियरशीच लग्न करतो की नाही, डॉक्टरशीच करतात आजकाल. तर म्हटलं मी विमानातनं उडी मारते, मला पण मुलगा तसाच शोधा. मग माझ्या वडील म्हटले हां तुला कोणतरी आवडत असेल म्हणून तू असं म्हणते. म्हणलं असं नाही आहे. मग माझे वडिलांनी हे म्हणायचं कारण होतं, त्यांना कोणीतरी माझ्या नातेवाईकांमधलं म्हटले म्हणून असं ते म्हटले. कारण आपल्या स्वतःपेक्षा नातेवाईकांना आपल्याबद्दल जास्त माहिती असतं, माझं असं म्हणते. कारण कुठली गोष्ट घरामध्ये नवीन सांगितली की असंच व्हायचं की हां मग हे काहीतरी गडबड आहे. पण त्यांना समजावून सांगायचं. किंवा पहिल्याच सगळ्यात मोठी गोष्ट, आईवडिलांनी जेव्हा सांगितलं लग्न कर, मी म्हणलं तुम्ही सांगाल त्या मुलाशी लग्न करेल. त्यांनी लग्नासाठी मुलगा पण असा शोधला की माझ्या सासू सासऱ्यांनी पण होकार दिला की ठीक आहे विमानातनं उडी मारणारे ह्या करिअरसाठी आम्ही तुला पॅराशूट जम्पिंग या करिअरसाठी सपोर्ट करू. लग्न ठरलं. मीच अट पहिली घातली, तुम्ही हुंडा काय घ्यायचं रे घ्या, पण माझी एकच अट आहे, हवेत लग्न करायचं आहे. नाही खरंच हवेत लग्न झालं माझं पुण्यामध्ये. मंगलाष्टका, फेरे, कन्यादान सगळं हवेत, हॉट एअर बलूनमध्ये. आणि बिदाई सुद्धा सगळं हवेतनं खाली जमिनीवर आलो. आणि नंतर खरं म्हणतात ना लग्न झाल्यावरती कळतं. कारण लग्न करायचं ते सगळं म्हणत होते हां कर हवेत लग्न कर, कळेल तुला कळेल. आणि खरंच कळलं, पहिले 4 वर्ष फार कळलं. तेव्हा कुठे मी शहाणी झाले असं म्हणेन मी खरं. पण ते शहाणपण तेवढंच पाहिजे. लहानपण देवा म्हणतात ना, ते लहानपण पण आपल्यामध्ये पाहिजे आणि शहाणपण पण पाहिजे. कारण बाई ही एकच अशी व्यक्ती आहे पूर्ण पृथ्वीवरती की जी सगळ्या गोष्टी अष्टभुजा असल्यामुळे मॅनेज करू शकते. तुम्ही लहानपण राहू शकता आणि मोठं पण बनू शकता. कारण तुम्हाला तुमच्या मुलांबरोबर लहान होऊनच राहावं लागतं आणि नवऱ्याबरोबर मोठं होऊन राहावं लागतं. ही खरं आहे की नाही. एकाच दिवशी घरामध्ये सगळी रूपं आपल्याला दाखवायला लागतात. सासूबाईंबरोबर थोडं मॅच्युअर राहावं लागतं आणि मैत्रिणींबरोबर मैत्रिणींसारखं राहावं लागतं. बरोबर आहे की नाही. मग हे सगळं करत असताना आपल्या सगळ्यांची मनाची किती आपल्याला कोण समजून घेतंय का, नाही समजून घेत. मग तिथे आपली बऱ्याच वेळेस असं होतं की मला हे करायचं पण करता येत नाही. किंवा माझ्या या करिअरमध्ये मला बऱ्याच वेळा असं झालं. पण माझे काही मित्रमैत्रिणींचा चांगला एक ग्रुप बनलेला आहे. किंवा नुसते भारतातला नाही तर दुसऱ्या देशांमधले पण काही मित्रमैत्रिणी आहेत. तर मी काही कुठली गोष्ट करायची तर पहिले फॅमिलीला कन्व्हिन्स करते, माझ्या त्या ग्रुप
जे आहेत स्कायडायव्हिंगमध्ये किंवा माझे खेळातले, ते सगळ्यांना कन्व्हिन्स करते किंवा मी बरोबर काम करते किंवा काहीतरी करणार आहे आणि मग मी त्या गोष्टी प्लॅन करते. तसंच तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही कुठल्या गोष्टी काही करायच्या असेल तर तुम्ही बिझनेस करायचा असेल किंवा आयुष्यामध्ये पुढच्या बऱ्याच गोष्टी असतात करण्यासारख्या, त्या सगळ्या गोष्टींसाठी आपलं एक असं मित्रपरिवार किंवा असा एक ग्रुप पाहिजे आणि ज्यामध्ये विचार जिथे जुळतात तिथे आपण बऱ्याच गोष्टी न विचार करता करतो. विचार जुळले तर आपण विश्वास लगेच ठेवू शकतो आणि ती गोष्ट मला असं वाटतं कर्मयोगिनी ज्या आहेत सगळ्या इथे बसलेल्या, आपले विचार जुळतात म्हणून आपण आज इथे आहोत. बरोबर आहे की नाही? मी तुम्हाला अजून थोडक्यात सांगेन माझ्या स्वतःबद्दल की मी लग्न झालं, 2 जुळी मुलं झाली मला आणि मुलं झाल्यावरती माझे सगळेच नातेवाईक दोन्ही साईडचे सगळे म्हटले झाली मुलं, जुळी मुलं झाली, आता कळेल. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं जुळी मुलं आपल्या दोघांची आहेत, तुला पण सांभाळावी लागणार आहेत, मी ही मुलं तू सांभाळ, मी चालले आता उडी मारायला. आणि मग त्याला स्वयंपाक करायला म्हणजे तो आधी पण करायचा जेव्हा बॅचलर होता तेव्हा, पण स्वयंपाक करायला लागला किंवा सगळ्या गोष्टींसाठी. मग तेवढा संसार हा दोघांचा असतो, एकाचा नसतो. आणि जर तुम्हाला एक कर्तृत्ववान महिला म्हणून जर बाहेर पडायचं असेल तर तेवढाच योगदान पुरुषांचं म्हणजे नवऱ्याचा पाहिजे असतो. मला आय एम शुअर की इथे जेवढे जेंट्स पुरुष आहेत ते अग्री करतील, कारण ते पण त्यांच्या घरामध्ये त्याच गोष्टी करतात म्हणून त्यांच्या महिला सुद्धा इकडच्या साईडला बसू शकलेल्या आहेत. तर तो सपोर्ट असल्याशिवाय होत नाही. आणि तसा सपोर्ट माझ्या वडिलांनी मला फार दिला, मला माझ्या मिस्टरांनी. ते पण माझी मुलं आता फिनलँडला जेव्हा राहतात तेव्हा दररोज फोनवरती आम्ही बोलतो, पण दररोज घरामध्ये काय स्वयंपाक होणार किंवा भाजी काय आणणार किंवा काय असं कपडे कोण धुणार कसं, ह्या सगळ्या गोष्टी एक आई म्हणून, एक बाई म्हणजे स्त्री म्हणून आपल्या ह्या गोष्टी कधी सुटत नाही. तुम्ही कितीही मोठे झाले, राष्ट्रपती झाले तरी हा प्रश्न घरात स्वयंपाक काय करायचा हा असतोच प्रत्येकाला. आणि त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून माझ्या या करिअरमध्ये मी आत्ता पद्मश्री मला 2011मध्ये मिळाल्या आता किंवा पद्मभूषणसाठी माझं नॉमिनेशन झालं यावर्षी. मला खूप अभिमान वाटला की मी ह्यापर्यंत पोहोचू शकले. आणि अजून एक गोष्ट थोडं लवकर सांगते फक्त की मी 22 जानेवारीला जे आता आपल्या श्रीराम मंदिराचं राम जन्मभूमीला ओपनिंग होते त्याच्या आधी माझी जंप व्हायचं प्लॅनिंग चालू आहे. तर मी नऊवारी साडी घालून आपका राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र में स्वागत है असा एक बॅनर घेऊन जंप करते आहे आणि होप सो हे मी करू शकेन आणि जय श्रीराम. थँक्यू. आणि मी आज तुम्ही इथे सगळ्या आलेल्या कर्मयोगी महिलांना आणि ह्या संमेलन ऑर्गनाईज करणाऱ्या सगळ्यांना मी मनापासून आभार मानते की तुम्ही मला इथे आज बोलवलं आणि तुमच्याबरोबर मला बोलायला संधी मिळाली. सगळ्यात मला खूप खूप छान वाटतं की माझ्यासारख्याच विचार करणाऱ्या सगळ्या महिला इथे बसलेल्या आहेत आणि सगळ्यांमध्ये तेवढीच पॉवर आहे, तेवढ्या सगळ्या गोष्टी सामर्थ्याने पुढे नेण्याची शक्ती आहे. फक्त तुम्ही म्हणजे एकमेकांना सपोर्ट करा. किंवा मी म्हणेन की माझ्याबरोबर माझ्या अशीच मोठी टीम आहे जी मला मानसिक सपोर्ट सगळ्यात मोठा असतो, मानसिक सपोर्ट करते. आणि तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना तो सपोर्ट करा आणि एकमेकांबरोबर राहा. मला नाही वाटत कुठली ताकद तुम्हाला ह्या जगामध्ये थांबवू शकेल कुठली गोष्ट करण्यासाठी. सो माझे 2 शब्द समोर मला या कार्यक्रमाला बोलवलं त्यासाठी मी खरंच मनापासून आभार मानतो सगळ्यांना.